आम्ही प्रवासाने खूप जास्त थकलेलो होतो. भक्तनिवास गेल्या-गेल्या सर्वात आधी मी फ्रेश झाली, तयारी केली. अरे रे रे रे! काहीतरी चुकती आहे. सुरुवातीपासून सांगते. हाय, हॅलो, नमस्ते. मी स्वाती. स्वानंदी व्लॉगमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. कोकण प्रवास भाग 2 ला आता सुरुवात करूया. आम्ही जेमतेम 5:30च्या दरम्यान भक्तनिवास पोहोचलो. आम्हाला स्पेशल रूम नव्हती घ्यायची. आम्ही हॉलमधील बेड बुक केलं. ₹100 प्रमाणे एक बेड. काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून हॉलचा बेड बुक झाला. आम्हाला तिथल्या एका स्टाफ मेंबरने सर्व सुविधांची माहिती देत हॉलपर्यंत सोडले. बेड नंबरनुसार लॉकर मिळाले. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर सर्वात आधी टोकन काढून आम्ही चहा घ्यायला गेलो. चहा घेतल्यानंतर माझा बऱ्यापैकी थकवा निघून गेलेला होता. मग आम्ही बाहेर फिरायचे ठरवले. अंधार पडलेला होता, पण आज फक्त कुठे काय आहे ते बघायचे होते. आम्ही जिथे मुक्काम ठोकला असे हे भक्तनिवास अतिशय सुंदर व स्वच्छ आहे. आजूबाजूचे वातावरण अगदी शांत आहे, तेही निसर्गाच्या सानिध्यात, गावाच्या बाहेर. कमी खर्चात राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे इथे. जेवण साधं आणि सात्विक मिळते. तसेच कुठलीही गैरसोय होत नाही इथे आणि वेळेला इथे खूप जास्त महत्त्व दिले जाते. भक्तनिवासमध्ये रूम बुक करायला आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे आहे. जोडप्यांसाठी स्पेशल रूमकरिता आडनाव सारखे असणे गरजेचेच आहे. म्हणजे महिलांचा आधार कार्ड अपडेट असायलाच पाहिजे, तरच स्पेशल रूम मिळते, अन्यथा नाही. ₹50 प्रमाणे सतरंजीचं रेट आहे आणि ₹100 प्रमाणे हॉलचा एक बेड असा रेट आहे. या भक्तनिवासमध्ये रूमची ऑनलाईन बुकिंग होत नाही. अगदी पहाटे पहाटे स्नानगृह आणि शौचालयात फार गर्दी असते, याची मात्र दक्षता घ्यायला पाहिजे. चहा आणि जेवणाकरिता इथे आधीच टोकन काढायचे असते. इथे वेळेला फार महत्त्व असल्याने जेवण, चहा, नाश्ता या प्रत्येकांची वेळ ठरली आहे. उशीर झाल्यास काहीच मिळत नाही. आपल्याला बाहेर जेवण अथवा काहीही खायचे प्यायचे असल्यास इथे कुठलीही टोकन काढायची गरज नाही, कारण टोकन काढताना खाण्याचे पैसे भरायचे असतात म्हणून. महिलांसाठी स्पेशल चेंजिंग रूमसुद्धा आहे. पिण्याचे फिल्टरचे पाणी आहे. आंघोळीला गरम पाणी अशी सर्व सोय इथे आहे. कमी खर्चात उत्तम सोय. भक्त निवासाकरिता प्रशस्त अशी इमारत बांधली गेली आहे. चौफेर मोकळा पटांगण आणि काही सुशोभित झाडे लावलेली आहेत. पाठीमागे उंच तटभिंत बांधलेली आहे. एका बाजूला मोठे फिल्टर आहे, जे खाऱ्या पाण्याला गोड्या पाण्यात रूपांतर करते. चला आता बाहेर काय काय आहे ते बघूया. आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. भक्तनिवासपासून मंदिर बहुतेक 1.5 ते 2 किलोमीटर असावेत. आम्ही आजूबाजूला बघत, फोटो काढत निघालो पुढे पुढे. तिकडेचे नवीन, आम्ही कधी न बघितलेल्या गोष्टी आम्हाला विशेष वाटू लागत होत्या आणि ते मोबाईलमध्ये कैद करीत जात होतो. तसा अंधार पडत होता आणि वेळही कमी होता. नंतर आम्ही अर्ध्यातूनच परत भक्तनिवास जाण्याचे ठरवले. जाताना एक आईस्क्रीम पार्लर दिसलं. तेथून दोघांकरिता आईस्क्रीम घेतली. ती आईस्क्रीम रस्त्यात खाण्याचे कौशल्य माझ्यात नाही बुवा. भक्तनिवास पोहोचल्यानंतर भक्तनिवासच्या गार्डन एरियात बसून निवांत आईस्क्रीमचा आनंद घेतली. तिथे गप्पा करीत करीत काही वेळ घालवला. नंतर हॉलमध्ये येऊन जेवणाच्या वेळेची वाट बघत होतो आम्ही. तिथे काही लोकांशी ओळखी झाली. तिथे एक जोडपं भेटलं, जे आमच्याच विदर्भातून आले होते. एकदम क्यूट आणि एव्हरग्रीन कपल होतं. वयाने खूप वयस्कर होते, पण अमरावतीहून ते थेट कोकणामध्ये बाईकने आले होते. तर एक फॅमिली अशी की जे जळगाववरून आली होती, त्यांची फार छान ओळखी झाली आमच्यासोबत. आणि एक ग्रुप होता मुलींचा, ते मुंबईहून आले होते. त्यांच्याशी मात्र घट्ट मैत्री झाली आमची. आयुष्यात ओळखी फार महत्त्वाची असते, हे प्रवासादरम्यान अनुभवायला मिळाले. थोड्या वेळापुरतची का होईना, पण ओळख खूप जास्त महत्त्व देते. नंतर 8:30 वाजता जेवणाचं टोकन घेऊन जेवायला गेलो. जेवण साधं आणि पौष्टिक होतं. वरण, भात, भाजी, पोळी आणि एक गोड पदार्थ. जेवण करून आम्ही काही वेळाने झोपायला गेलो. सकाळी लवकर उठायचे होते ना. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाप्पाचे दर्शन करायला. नमस्कार, शुभरात्री.